आरटीई प्रवेश प्रक्रियेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। आरटीई प्रवेशासंदर्भातील दुसरी निवड यादी जाहीर झाली होती आणि त्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठी दिनांक 23 मे पर्यंत मुदत देण्यात आलेली होती आणि ती मुदत देखील आता संपलेली आहे। सध्या आरटीई प्रवेशासंदर्भातील नेमक्या किती जागा शिल्लक आहेत, तिसरी निवड यादी जाहीर होईल का, या सर्व विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी संदेश। आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। 2026-27 सालासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे। आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला एक मुख्य निवड यादी जाहीर होते, ज्यामध्ये ह्या वर्षी 1,05,811 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली होती। त्या मुदतीमध्ये सुमारे 79,871 विद्यार्थ्यांचं ॲडमिशन हे निश्चित झालेलं होतं आणि त्यानंतर देखील 25,940 जागा शिल्लक राहिलेल्या होत्या। ह्या शिल्लक जागांसाठी पुढे वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांची निवड केली जाते आणि त्यानंतरची दुसरी यादी ही वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली होती। ह्या दुसऱ्या निवड यादीमध्ये सुमारे 8,959 विद्यार्थ्यांचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे आणि त्यानंतर देखील सुमारे 16,981 जागा शिल्लक आहेत। आता या 16,981 जागांसाठी तिसरी निवड यादी जाहीर होणार की दुसऱ्या निवड यादीसाठी आणखीन मुदत वाढवून दिली जाईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसऱ्या यादीमधील विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठी दिनांक 23 मे 2026 ही शेवटची तारीख होती, म्हणजे शनिवारपर्यंत ती मुदत देण्यात आलेली होती। त्यानंतर दुसरा दिवस म्हणजे रविवारी आरटीईच्या वेबसाईटवरती मुदत वाढवून देण्याबद्दल कुठलेही अपडेट झालेलं नाही। आता सोमवारी ही मुदत वाढवून दिली जाईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सोमवारी सकाळी आरटीईच्या वेबसाईटवरती ह्याबद्दलची माहिती जाहीर केली जाऊ शकते। आरटीईच्या वेबसाईटवरती माहिती जाहीर झाल्यानंतर आपल्याला समजेल की दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदत वाढवून दिली जाते की थेट तिसरी यादी जाहीर केली जाऊ शकते, हे आता सोमवारी म्हणजे 25 मे 2026 रोजी समजणार आहे। तर ह्याबद्दलची माहिती आरटीईच्या वेबसाईटवरती दिनांक 25 मे 2026 रोजी म्हणजे सोमवारी आरटीईच्या वेबसाईटवरती जाहीर होईल। त्याचबरोबर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपल्या चॅनेलवरती देखील प्रसिद्ध केली जाईल। त्यामुळे आरटीईच्या वेटिंग लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा नंबर आहे त्यांनी सध्या तरी वेबसाईटकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि तिसरी यादी जाहीर होण्याची वाट पाहणं हे महत्त्वाचं आहे। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा आणि असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।